तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर। आज आपण 38 साईज कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग बघणार आहोत। हे बघा, आपण माप दाखवते मी तुम्हाला। पूर्ण उंची आहे 14.5, छाती आहे 38, कमर घेर आहे 34, बाही आहे 8, दंड घेर आहे 11, आर्महोल आहे 18, पुढचा गळा 5.5 आणि मागचा गळा 10। हे बघा, मी डबल फोल्ड घेतलाय। आपण एकत्रच कटिंग करायचंय मागचा आणि पुढचा भाग। आधी पूर्ण उंची घ्यायची आहे। पूर्ण उंची आपली 14.5 आहे, आपण 15.5 घ्यायची आहे। पूर्ण मी लाईन मारून घेतली आधी। तर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे। मुंडा घेतलाय 6, छातीचा चौथा 9.5, 2 इंच शिलाईला। हा पूर्ण पेपर आधी आपण कटिंग करून घेऊया एवढा। हे बघा, आता मी पेपर हा कटिंग करून घेतला आधी। आता आपण शोल्डर घ्यायचे। 38 साईजचं ब्लाऊज आहे हे आणि पाठचा गळा 10 आहे। 10 म्हणजे डीपच झाला, म्हणून मी 5.5 शोल्डर घेते। इकडून पण 5.5 वर मार्किंग करायची। स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे। आता आपल्याला गळा रुंदी घ्यायची। डीप असल्यामुळे आपण गळा रुंदी 2.25 घ्यायची आहे। पुढचा गळा 5.5 आहे, 6 इंचावर मार्किंग करायची। इकडून पण तुम्ही 2.25 ठेवली तरी चालेल किंवा 2.5 ठेवली तरी चालेल। मी 2.5 घेते। 2.5 पावणे 3 पर्यंत घेतली तरी चालेल। त्याला गोल आकार द्यायचा आहे। हा थोडासा इथे सेप द्यायचा आहे। हे बघा, तर इकडून अर्धा इंच बाहेर घ्यायचंय। हे बघा, बाहेर घ्यायचंय, आतमध्ये घ्यायचं नाहीये, बाहेर। क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे। तर इथून आपण 1.25 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे। 1.25 इंच किंवा 1.5 इंच। हे बघा, मी 1.5 इंचावर मार्किंग करते। 1.25 इंच गेली तरी पण चालेल। तुम्ही हाताने सेप दिला तरी चालेल, ह्याने दिला तरी चालेल। हे थोडं ऍडजस्ट करून घ्यायचं आपण। हे बघा, इकडे जी आपली स्ट्रेट लाईन आहे ना, तिथून आपण ऍडजस्ट करून घ्यायचंय। हे बघा, थोडंसं आतमध्ये घ्यायचं असं बरोबर। तर ही झाली आपली पुढची, आणि आता सॉरी, ही झाली मागची हे। आणि आपण इकडून पण हे खाली घ्यायचंय, म्हणजे आपल्याला इथे चुन्या पडणार नाही। हे बघा असं। आता पुढच्याचा सेप द्यायचा आहे। इथून अर्धा इंच आतमध्ये। हे बघा,
असं आतून घ्यायचंय. तर आपला हा झाला पुढचा, हा पुढचा आणि हा मागचा. आता आपण इथे 3.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. इकडे 3.5 आणि इकडे पण 3.5. स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे. आता आपली कटोरी आहे 6 इंचाची. कटोरीचा भाग आपला उभा आहे जास्त, म्हणून आपली ती 6 इंचाची कटोरी आहे. ब्लाऊजच्या ह्याच्यानुसार मी घेतलेली आहे. ही 6 आहे, मग त्यासाठी आपण 6 वर मार्किंग करायचंय इकडे. आता आपल्याला इकडून सेप द्यायचा आहे थोडा अर्धा इंच वरती. तो आपण असा दिला तरी चालतोय नाही. हे बघा, असा सेप दिला तरी चालतो. आता आपल्याला इकडून 1 इंच वरती घ्यायचंय. 1 इंच. आता इकडून तुम्ही बोलाल इथे 2.5 इंच किंवा 2 इंच असं जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही काय करायचं, इथून स्ट्रेट लाईन मारून घ्यायची. ही पहिली अशी आपण स्ट्रेट लाईन मारायची. आणि आता आपल्याला इकडून सेप द्यायचं आहे बघा. हा बघा, आपण आता सेप दिलाय. बरोबर कटोरी आपली आली आहे. इकडून बघा 2.25 आलाय बरोबर. त्यामुळे तुम्ही अशी पद्धत केली तरी चालेल, स्ट्रेट लाईन देऊन ही आपण आकार द्यायचा आहे. आणि आता हे बघा, आता आपल्याला जरा कटोरी जर फुगीर हवी असेल तर थोडंसं इथे सेप द्यायचं आपण. हे बघा, इकडून असं सेप द्यायचंय, जेणेकरून आपली कटोरी बरोबर अशी फुगीर येणार इकडे. आता राहिला आपलं कमर घेर. कमर घेर आहे आपला 34. 34चा हे बघा 8.5, 2 इंच शिलाईला. इथून पण आपण 9.5, 2 इंच शिलाईला हा आपण घेतलाय. इथून स्ट्रेट लाईन मारून घ्यायची ही आपण. तुम्ही 1.5 इंच सोडलं तरी चालेल, मी 2 इंच सोडते. मार्जिनसाठी मी 2 इंचच ठेवते, म्हणून मी 2 दिलाय. तुम्ही 1.5 इंच ठेवली तरी चालेल. आता आपलं हे झालेलं आहे. आता आपण हे कटिंग करायचंय. मागचा आणि पुढचा आपला सेम आहे बघा दोन्ही मध्ये. आधी आपण इकडून मागचा गळा घेऊया आधी. बघा, मी दाखवते तुम्हाला. मागचा गळा आपला 10 आहे. 10 वर मार्किंग करूया आपण अशी. इथे आपण कट देऊया, म्हणजे आपल्याला पाठचा भाग करताना आपल्याला लगेच कळेल आपलं मार्किंग कुठे येते. हे बघा, आधी आपण हा मागचा जो भाग आहे मुंड्याचा तो कटिंग करून घ्यायचा आहे. इथून पण आपल्याला कट द्यायचा आहे. हे बघा, आपलं हे झालंय. आता आपण एक कटिंग करूया, 2 भाग वेगळे करूया आधी. हा मागचा भाग आधी बाजूला ठेवूया. हे बघा, तर गळा कटिंग करून घ्यायचंय. थोडासा मी आतमध्ये घेते सगळं. मुंड्याचा पण सेप द्यायचंय. तर योग पट्टी आपण असंच कटिंग करून घ्यायची आहे. इकडून हे स्ट्रेट कटिंग करून घेऊया.
हे बघा, हे आता आपलं झालंय. हे आधी बाजूला ठेवूया. कटोरी आपण ही एक्स्ट्रा काढायची आहे ती नंतर. आधी मागच्या भागाचा आपण गळा कटिंग करून घेऊया. हे बघा, इथे कट दिले आपण. इथून मी 2.5 इंचावर मार्किंग करते, जास्त ब्रॉड नकोय म्हणून. आता आपण टक्स पॉइंट द्यायचंय. हे आपलं 2 इंच कमरघेर घ्यायचं आधी आपण. बघा 8.5, 2 इंच शिलाईला आणि 1 इंच हा टक्स साठी आहे. तर आता आपण इकडून आधी मध्य काढायचंय. आता आपण इथून 5 किंवा 5.5 ठेवलं तरी चालेल. टक्स पॉइंट आपला इथे वरती मी 5 वर ठेवलाय, उंची जास्त आहे म्हणून, आणि गळा आपला थोडा ब्रॉड नाहीये त्यासाठी. तर इकडून अर्धा इंच आणि इकडून अर्धा इंचावर मार्किंग करायची आहे, कारण की आपला टक्स पॉइंट 1 इंचाचा आहे. आता आपण इकडून अर्धा इंच वरती घ्यायचंय. इकडून अर्धा इंच वरती क्रॉस लाईन द्यायची अशी, आणि हे कट करून घ्यायचं. आता आपला आर्महोल चेक करायचंय. आधी आपण करायला पाहिजे होता चेक, पण मी आधी कटिंग करायच्या आधी करायचा असतो चेक, पण मी केला नाही. इथे अर्धा इंच आपला शिलाईमध्ये जाणार, आणि आपण कधी पण अर्धा इंच बाहेरूनच हे करायचंय, मोजायचंय, कारण की आपली शिलाईमध्ये जाते हे. हे बघा इकडून. हे बघा आपलं बरोबर आलंय. आर्महोल किती आपला 18 आहे. हे परत एकदा हे बघा मोजून दाखवते तुम्हाला इकडून. हे बघा आर्महोल आपलं बरोबर आलाय. आता मी हा गळा कटिंग करत नाहीये, कारण की हे पेपर कटिंग आपण 38 साईजचं दुसरं कोणाचं पण ब्लाऊज आले तरी आपण करू शकतो. गळा छोटा मोठा किंवा अजून ब्रॉड हे पण आपण करू शकतो, म्हणून मी असंच ठेवते, कटिंग करत नाहीये. तर आपण कटोरी बघायची आधी. हे बघा, आधी 1.5 इंच इथून आपण सोडायचं आहे. इकडून 1.5 इंच आणि इथून पण 1.5 इंच. मी आधी इकडे स्ट्रेट लाईन मारून घेते. काय आपण बरोबर असं 1.5 इंच बघा मार्किंग केलंय. तिथून आधी कटोरी आहे तशी काढून घ्यायची आधी आपण. बघा आपण कटोरी काढून घेतली ही. आपली इथे 5.25 आहे, तसं इथे 5.25 येईल तिथे मार्किंग करून घ्यायचंय. हे बघा इथे आले आपलं 5.25, आणि आपण आयमुख पट्टी सोडलं नाहीये म्हणून इथे अर्धा इंचावर हे बघा पुढे घ्यायचंय. तिथून स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे. इकडून पण 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. इकडून अर्धा इंच आणि सेप द्यायचंय. ही पण आधी आधी आपण अशी
स्ट्रेट लाईन मारून घेऊया. आता ह्या दोघांचं मध्य काढायचंय. हे बघा, हे बघा मध्य बरोबर आहे आपला. तर 1.5 इंच खाली मार्किंग करून घ्यायची आणि अशी क्रॉस लाईन द्यायची. आधी आपण ही स्ट्रेट लाईन देऊया. मी क्रॉस लाईन द्यायची आहे. इकडून 2.5 इंचावर मार्किंग. इथे 1.5 इंच आणि इकडे पण 1.5 इंच टक्स पॉइंट आपला. हा इकडे द्यायचंय. ही कटोरी कटिंग करून घ्यायची आधी. हे बघा आपला कटोरीचा आकार पण बघा. हे बघा आपला फुगीर आकार येणार असा बरोबर. आता हे आधी आपण चेक करायचंय. थोडं 1/2 इंच आहे बघा बाहेर ठेवायचंय आणि हे बघायचं आधी व्यवस्थित. हे बघा इकडून, हे बघा थोडस 1/2 इंच जास्त येते, पण ते आधी आपण कटिंग करायचं नाही. जेव्हा शिलाई मारतो आपण तेव्हा जर आपल्याला जास्त वाटलं तरच कटिंग करायचंय, नाही तर कटिंग करायची काही गरज नाहीये. तर हे बाजूला ठेवूया आपण. आधी कटिंग करून घेऊया आपण. बाही आपली 8 आहे. 9 इंचावर मार्किंग करायची आपण. 1 इंच वाढूनच घ्यायचंय प्रत्येक ह्याला. तीन इंचावर मार्किंग करायचे. कॅप हाईट घ्यायचे 3 इंच. तिथे आपली स्ट्रेट लाईन मारून घेऊया आपण. आता आपला मुंडा आहे आणि आता आपला आर्मोल आहे 18. मग आता 18 बघा, 18चा 9 येतो. मग इथून आपण घ्यायचंय. आपला 9 कुठे येतोय? अर्धा इंच कमी करायचा आहे, नाहीतर हे बघा 9 इकडे येतोय. 9 वर मार्किंग करायचंय आणि इकडून कधी पण आपण 1-1.5 इंच सोडूनच आपण आर्मोलला सेफ देत असतो. मी आर्मोलला सेफ कसा द्यायचा आहे तो दाखवलेला आहे. हे बघा, तर इकडून 2 इंच आपण बाहेर घ्यायचंय. आता ही स्ट्रेट लाईन आली आहे. मग स्ट्रेट लाईन द्यायचं नाही आपण. इकडून आपण थोडस खाली घ्यायचंय क्रॉस, म्हणजे आपल्याला इथे फुगा येणार नाही किंवा असं खेचलं जाणार नाही आणि टोच, म्हणजे आता बोलतात ना टोचतं वगैरे, तसं पण काय नाही होणार. मुंड्याला व्यवस्थित आकार येणार हा. तर दंडगेर घ्यायचे. दंडगेर आहे आपला 11. 5.5 2 इंच शिलाई. हा बघा असा आकार दिलाय मी. जर तुम्हाला थोडासा क्रॉस मध्ये आकार दिला तरी पण चालतो इकडून. पण काय कायचं दंडगेर कसं इथे कमी असतो, म्हणजे इथे जो भाग असतो तो, मग तो थोडासा असा सेम आतमध्ये देऊन मी दाखवते तुम्हाला. हे बघा असा दिला तरी चालतो.
पूर्ण स्ट्रेट लाईन द्यायची गरज नाहीये. हे बघा असा दिला तरी चालतो. आता आपण हे कटिंग करून घेऊया. मी स्ट्रेटच कटिंग करते. हे बघा आता आपण चेक करायचे आधी. हे बघा आपला बरोबर आला एकदम. हे बघा कुठेही आपलं चुकलेलं नाहीये. हे बघा आपलं 38 साईज पेपर कटिंग झालेलं आहे आणि मी साधी सोपी पद्धत दाखवलेली आहे तुम्हाला. कटोरी पण कशी काढायची, कसं माप घ्यायचं, कसा शेप द्यायचा ते मी सगळं दाखवलंय आणि एका याच्यामध्येच मी तुम्हाला कटिंग करून दाखवलेलं आहे, मागचा आणि पुढचा भाग एकत्र करून. त्यामुळे तुम्ही असं आणि पेपर कटिंग हे असं करून ठेवलं तर तुम्ही दुसऱ्या ब्लाऊजला पण तुम्ही हे यूज करू शकता. फक्त आपला गळा आणि उंची त्याच्यामध्ये थोडा फरक पडतो, बाकी काही नाही. तुम्ही ह्या पद्धतीने जर कराल तर तुमचं ब्लाऊज पण व्यवस्थित येईल. जर तुम्हाला माझी पद्धत आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.